वर्किंग प्लेसवर नव्हतो गेलो, आज दुसरी कामं होती. आराम सगळा. आराम कसला ग, 8 वर्ष अगोदर खूप मेहनत केली. मी पण केली 8 वर्ष अगोदर. पण आता तू काम करतेस ना, मी आराम करतोय. ही तरक्की आहे. ठीक आहे, चांगले आहे. शेवटी बायकोमुळेच पुढे गेलो आहे, आई मुले पुढे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात. कर मंडळी, इव्हनिंगचे 5 वाजले. 5 म्हणजे इव्हनिंगच ना? नाही, टीचर आहे ना हिच्याकडनं आपण. हा म्हणजे तुला इव्हनिंग सांगते, नाईट सांगते. मग सांग ना, म्हणजे इव्हनिंगच आहे ना? 5 म्हणजे इव्हनिंगच ना? अरे असं का बघतेस? नाही, मिडनाईट. हा, ओके. कब हो गया ये? मिडनाईट नसणार. सांग ना भाई, मी सिरियसली बोलतोय. मला मी पण सिरियसली सांगते. ओके ठीक आहे. इव्हनिंगची चहा वगैरे झालेला आहे. तिला जास्त मस्का लावला, जास्त तिला हे करायला म्हणजे जास्त तिला काय बोलतात, काय ते म्हटलं मला पण. आणि आमचं रिटेक नसतं, तुम्हाला माहिती आहे, आमचा डायरेक्ट ओरिजिनलच असतो. बात तो सही है. तिला जास्त मस्का लावला ना तर तो डोक्यावर चढते, आणि डोक्यावर चढली की मग उतरत नाही. पूर्ण दिवस मला बायकोची सेवा करायची आहे, तर अजून काय काय सेवा करू. चहा बनवून दिली तिला, आता ती काम करते तिचं. अजून काय दे, बोल ना, काय काय दे. काय देणार आहेस, काय देतोयस? म्हणजे काय सेवा करू तुझी अजून? फायदा. नाही, पाय नाही, पागल झाली का? पाय ते पाय दडपायला म्हणून. पाय कसं दडपणार आपण? आपण कशाला? तू मी का दडपू? तू स्वतःचा पाईप जोड. नाही ठीक आहे, त्रास होत असेल तर दडपायला काय हरकत नाहीये. त्रासच होत. पण तिकडे आई पण बोलत असेल, माझं पण. बात तो सही. ठीक आहे, आईचे पण दडपेन, मुलगाच आहे आणि आईचं दडपायला काय आहे. तिने मला कधी पण बोलवावं दडपायला, मी कधीही जाईन आणि चेपेन तिचं. ठीक आहे, चालेल. हसतेच काय? तिला पण माहिती आहे, बाबल्या 2 मिनिटं लावे, 3 मिनिटाला हात तिचा वर असते. अरे कैसा चमन जैसा बात. ठीक आहे मंडळी, चला आता आपण थोडा गप्पा मस्ती केली बायको बरोबर. बायको पण म्हणजे एकदम फणी आहे. फणी म्हणजे का फणी बघा, एवढी फणी आहे ना की तिने केस पण फणीने खाली काढली. हां, तर ठीक आहे, होतात गप्पा गोष्टी. तर बायकोसोबत मजा येते करायला. आमच्या ॲक्च्युली दोघांमध्ये कसं आहे की इगो असं दोघांमध्ये काही नाही आहे. म्हणजे जर आम्ही दोघांची इज्जत काढ. क्या क्या बात कर रहे हैं? आम्ही एकमेकांची इज्जत काढतो, आणि तेवढं प्रेम पण तेवढंच. पण माझी बायको मला खूप रिस्पेक्ट देते, आणि मला ते आवडतं. म्हणजे ते माझ्या एकट्यासमोर नसेल, पण 4 चौघांमध्ये मला खूप रिस्पेक्ट देते. हसते काय खरं. बायको बघू शकता काम करते ती. आणि चला मग आता मी पण माझी थोडं काय काम वगैरे असं नाही आहे, तर ती बायकोने चिकन सूप बुक दिलं आहे, ती रीड करतो. तर बायकोला विचारलं की मी म्हणजे आमच्या गाईजबरोबर मी शेअर करू का, तर ती बोलली की तुझ्यावर डिपेंड आहे. तर तुम्हाला आवडेल का जर मी तुमच्यासोबत चिकन सूपची जी बुक्स, रेसिपी नाही आहे ती, रेसिपी कुठे आहे ती बुक आहे. तुम्हाला सांगितलं आहे रेसिपी नाही, चिकन सूप हे बुकचं नाव आहे, तर ते बुक आहे. काय आहे त्यामध्ये स्टोरी आहेत. कोणाची स्टोरी? कोणाच्या स्टोऱ्या म्हणजे बुकच्या स्टोऱ्या, सॉरी बुकच्या म्हणते माणसाच्या, ज्यांनी लिहिलं त्याची स्टोरी असेल. ठीक आहे, ते रीड करतो. तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी नक्की तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करीन. त्याचं आपण एक वेगळं सेशन ठेवूया, आणि आपण बुक रीडिंग सेशन. हां, बुक रीडिंग सेशन ठेवूया. मी बोललो की बसेन थोडं, तर बायकोने काम लावलं. तर खाली जाऊन फ्लावर आणायचा आहे. केवढा आणू फ्लावर? छोटा, मोठा, मीडियम? त्रास देऊ नको. त्रास नाही देत तुला, त्रास तर तू मला दिलास, खाली पाठवतेस. लवकर बोल, लवकर. बघ, एखादा छोटा असेल तर 2 आण, मोठा असेल तर 1 आण. काय? छोटा असेल तर 2 आणि मोठा असेल तर 1. ठीक आहे, चला मंडळी आता आपण खाली जाऊया आणि फ्लावर बघूया कसं आहे. छोटा असेल तर 2 आणि मोठा असेल तर 1. चला, बाईक काढतोय, थैली घेतले. भाजी आणायला, सॉरी फ्लावर आणायला चाललं आहे. बघूया कुठे मिळतं आहे फ्लावर घ्यायला येतं. बघूया फ्लावरचा रेट कसं. अभी फ्लावर कशा दिया?
₹20 पाव आहे. बघतो कसं आहे आणि घेतो मग बायकोला कॉल करतो. कितना समजलं की पावभाजी करणार आहे. आता पाव पण लागतील. पाव घ्यायला चाललो आहे. फ्लावर ते घेतलं आहे. आता बघूया कुठे पाव घेतले. 12 पाव मिळाले. 15 पाहिजेत तिला. ठीक आहे. आता 3 बघतो कुठे आहे मिळतात का. मिळालं तर घेऊया जाऊया. मंडळी एवढ्या उत्साहात मी फ्लावर आणि पावभाजीसाठी पाव आणायला गेलेलो. तिला जास्तच पाहिजे होते बट आमचा आजचा बेत कॅन्सल झाला आहे. का कॅन्सल झाला आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तो पुढचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. खात्री आहे की आजचा ब्लॉग पण तुम्ही बघतच असाल. पुढचा ब्लॉग पण तुम्ही नक्कीच बघा. त्याच्यामध्ये खूप सस्पेन्स आहेत. मग मंडळी आपण भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलला आपल्या लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय गुड नाईट.